हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अजून एक इंटरव्ह्यू क्वेश्चन बघणार आहे आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे फाइंड एलिमेंट बाय यूजिंग बायनरी सर्च अल्गोरिदम. आणि त्याने आपल्याला एक ॲरे दिलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे की आपल्याला एक बायनरी सर्च अल्गोरिदम यूज करायचं आहे आणि बायनरी सर्च अल्गोरिदम यूज करून आपल्याला जे काही टार्गेट दिलेला आहे तो एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी सर्च असतं काय आणि ते कसं वर्क करतं हे इन डिटेल बघणार आहोत. परत त्याने काही टेस्ट केसेस वगैरे दिलेले आहेत की ज्यात त्या टेस्ट केसेसनुसार आपल्याला आउटपुट प्रिंट करायचे आहे कन्सोलवर. तर पहिल्या टेस्ट केसमध्ये आपलं जे टार्गेट एलिमेंट आहे फाइंड करायचा तो 15 आहे आणि आउटपुट असं दाखवायचं आहे की जो काही टार्गेट एलिमेंट आहे तो आपल्याला फाउंड ॲट इंडेक्स 2. त्यानंतर जी काही टेस्ट केस सेकंड आहे तर सेकंड टेस्ट केसमध्ये त्यांनी 20 एलिमेंट दिलेला आहे आणि तो आपल्याला फाउंड होतो आहे इंडेक्स नंबर 3ला. पण त्यांनी अजून एक कंडिशन त्यात दिली आहे की आपल्याला नंबर ऑफ इटरेशन पण सांगायचे की कितव्या इटरेशन नंतर तो आपल्याला फाउंड झालेला आहे. सो जेव्हा आपण 20ला फाइंड करतोय तर तो आपल्याला फर्स्ट इटरेशनमध्येच फाउंड होतोय. त्यानंतर जी काही टेस्ट केस 3 आहे त्यात टार्गेट एलिमेंट हा 40 आहे आणि आउटपुट असं दाखवायचं आहे की टार्गेट नॉट फाउंड. जर तुम्ही ॲरेला जर चेक करता तर 40 हा ॲरेमध्ये प्रेझेंट नाही आहे, तर त्यामुळे टार्गेट नॉट फाउंड असं आउटपुट आलं पाहिजे. त्यानंतर त्याने सांगितलं आहे की जे काही तुम्ही बायनरी सर्च अल्गोरिदम चा कोड करणार आहे तर तो रिकर्सिव्ह मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करा. जनरली दोन प्रकारे बायनरी सर्च अल्गोरिदम आपण सॉल्व्ह करतो, एक रिकर्सिव्ह वे आणि एक नॉर्मल वे. तर दोन्ही आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही सॉल्व्ह करणार आहेत, फक्त रिकर्सिव्हच नाही. तर त्यानंतर टेस्ट केस 5 मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जो इनपुट ॲरे आता ते जो इंटरव्ह्यूअरनी आपल्याला दिलेला आहे समोर तो न घेता डायरेक्ट युजर इनपुट घेता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर जो काही कोड असेल त्याला मेनू ड्रिव्हन बनवा. तर मेनू ड्रिव्हन कोड म्हणजे काय की युजरच्या नुसार तुम्ही हे करू शकता की त्याला रिकर्सिव्ह मेथडनी एलिमेंट फाइंड करायचा आहे किंवा नॉर्मल वेवनी. तर तो जो पूर्ण कोड आहे आपण तो मेनू ड्रिव्हन सुद्धा करणार आहोत. त्याआधी म्हणजे कोड लिहिण्याआधी जर तुम्ही आमची प्लेलिस्ट जर बघितली नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि आपण याआधी 10 ते 11 व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत. सर्व व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू रिलेटेड क्वेश्चन्स कव्हर करत आहोत आणि अजून पण तुम्हाला पुढे इंटरव्ह्यू क्वेश्चन बघायचे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओज बनवावे आणि पोस्ट करावे तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. तर आता आपण बघूया की बायनरी सर्च अल्गोरिदमनी हा कोड कसा करता येईल. ओके, तर आता आपण आहे ना कोड लिहिण्याआधी आहे ना व्हिज्युअली बघू की आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहेत आणि काय अप्रोच आपण यूज करणार आहे. तर जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे एक ॲरे आहे आणि त्याचे जे एलिमेंट आहे ते 5, 10, 15, 20, 25, 30 आणि 35 आहे आणि आपला जो काही टार्गेट एलिमेंट फाइंड करायचा आहे तो तुम्ही बघू शकता की ग्रीनमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर ती 15 आहे आणि तो फाइंड आउट करायचा आहे. तर आपण ह्यासाठी काय यूज करू शकतो तर मी तुम्हाला याआधी पण म्हणलं की बायनरी सर्च अल्गोरिदम हा डिवाइड अँड कॉन्करर अप्रोचवर वर्क करतो. सो त्यासाठी आपल्याला 2 पॉइंटर्स लागतात. तर आपण इथे 2 पॉइंटर्स घेऊ, लेफ्ट आणि राईट. जर तुम्ही बघू शकत असाल तर आपण जो लेफ्ट पॉइंटर आहे तो आपण फर्स्ट इंडेक्सवर पॉईंट करतो आणि जो आपला राईट इंडेक्स आहे तो आपण लास्ट इंडेक्सवर पॉईंट करतो आणि आपल्याला मिड कॅल्क्युलेट करावा लागतो. तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करत असतो. तो फॉर्म्युला आहे मिड इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट डिवाइड बाय 2. आता
या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार की जो काही लेफ्टचा इंडेक्स आहे आणि राईटचा इंडेक्स आहे त्यांची ॲडिशन करणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करणार, तर आपल्याला एक मिड एलिमेंट भेटणार. जर तुम्ही बघू शकत असाल तर आता आपण काय करतोय, लेफ्ट इंडेक्स आपला 0 आहे आणि राईट इंडेक्स हा 6 आहे आणि डिवाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळत आहे 3. तर 3 म्हणजे आपल्याला कोणता एलिमेंट भेटला 20. सो 20ला आपला मिड भेटलेला आहे. त्यानंतर आपण काय करतो ना की आपला जो काही टार्गेट एलिमेंट आहे तो तुमच्या लेफ्ट सब ॲरेजमध्ये प्रेझेंट आहे की राईट सब ॲरेजमध्ये प्रेझेंट आहे हा चेक करायचा आहे. तर तो कसा चेक करतात त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण काय करतो ना की कम्पेअर करतो की आपला जो काही टार्गेट एलिमेंट आहे तो मिडपेक्षा लहान आहे का. जर तो लहान नसेल तर तो आपण लेफ्ट सब ॲरेजमध्ये शोधतो आणि जर तो जर मोठा असेल तर आपण त्याला राईट सब ॲरेजमध्ये शोधतो. तर आता बघा की आपला जो काही टार्गेट एलिमेंट आहे तो सपोज आपला लहान आहे मिड एलिमेंटपेक्षा, तर आपल्याला काय करावं लागेल ना की आपला जो काही राईट पॉइंटर आहे त्याला अपडेट करावं लागेल. तर राईट पॉइंटर अपडेट करण्यासाठी आपण काय करतो ना की मिड -1 करतो. मिड -1 केल्यामुळे तो कुठे जाणार आहे आपल्या लेफ्ट सब ॲरेजमध्ये आणि तुम्हाला येलोमध्ये दिसत असेल की हा जो एरिया आहे तो आपला आहे लेफ्ट सब ॲरेज आणि इथे आपण आपला एलिमेंट फाइंड आउट करणार. पण जर जो काही टार्गेट एलिमेंट आहे हा जर मोठा असला तर आणि ग्रेटर असेल मिडपेक्षा तर तो आपण काय करणार ना राईट सब ॲरेजमध्ये त्या एलिमेंटला फाइंड आउट करणार. आणि तुम्ही येलोमध्ये बघत असता की आपण लेफ्टला अपडेट केला आहे. तर लेफ्टला अपडेट करण्यासाठी आपण काय यूज करतो ना की मिड इक्वल्स टू लेफ्ट +1. सो लेफ्ट कुठे जाणार तुमच्या राईट सब ॲरेजमध्ये. तर आता आपल्या प्रॉब्लेमकडे परत येऊ आणि प्रॉब्लेममध्ये चेक करू की आपला जो काही 15 आहे तो <20 आहे. यस, तो <20 आहे. म्हणजे आपल्याला काय अपडेट करावं लागेल, राईट अपडेट करावं लागणार आहे. तर राईट अपडेट करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार मिड -1. तर राईट इक्वल्स टू मिड -1 केलं तर आपल्याला काय भेटणार आहे 2. तो मग आपल्याला आता राईट पॉइंटरचा नवीन इंडेक्स काय झाला 2 झाला. आता आपल्याला लेफ्ट सब ॲरे भेटलेला आहे. तर लेफ्ट सब ॲरे भेटल्यानंतर परत आपण काय यूज करणार म्हणजे काय कॅल्क्युलेट करणार परत मिड कॅल्क्युलेट करणार. परत मिड कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार लेफ्ट + राईट डिवाइड बाय 2. तर आता काय होणार ना की 0 + 2 डिवाइड बाय 2 केल्यावर आपल्याला आन्सर मिळालं 1. तर जो काही मिड एलिमेंट भेटलेला आहे तो आपल्याला भेटलेला आहे 10. पण 10 आपला टार्गेट एलिमेंट आहे का नाही. तर आपण काय करू शकतो परत अगेन आपण चेक करणार की तो लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे. तर आता ह्या वेळेस जो काही 10 आहे तो आपल्या टार्गेट एलिमेंटपेक्षा ग्रेटर आहे. तर आपल्याला काय हे करावं लागणार आहे लेफ्टला शिफ्ट करावं लागणार आहे आणि लेफ्टला शिफ्ट करण्यासाठी आपण काय यूज करणार मिड -1. करेक्ट. तर आता मिड -1 केल्यामुळे काय होणार की आपला लेफ्ट आणि राईट पॉइंटर आता एकाच याच्यावर आलेले आहेत जो की इंडेक्स नंबर 2 आहे. आता परत आपण काय कॅल्क्युलेट करणार मिड कॅल्क्युलेट करणार. तर मिड कॅल्क्युलेट केल्यावर काय होणार 2 + 2 डिवाइड बाय 2. सो आपल्याला काय भेटणार आहे आन्सर 2. आणि आता जो काही मिड इंडेक्स आणि आपला टार्गेट एलिमेंट आहे तो सेम आहे का यस. तर व्हॅल्यू काय रिटर्न होणार आहे ट्रू. ट्रू रिटर्न झाल्यामुळे आपण काय करतोय की जो काही आउटपुट इंडेक्स आहे तो आपण प्रिंट करणार कन्सोलवर. तर हा जो काही अप्रोच आहे तोच आपण आता कोडिंगच्या माध्यमातून करणार आहे. तर आता आपण काय करू ना कोड लिहायला सुरुवात करू. ओके. तर आता आपण काय करू ना की कोड लिहायला चालू करू आणि स्टेप बाय स्टेप एक एक कंडिशन आपण सॅटिस्फाय करू. तर आपण पहिल्यांदा काय करू ना एक क्लास डिफाईन करून घेऊ आणि क्लासमध्ये आपण एक मेन मेथड लिहून घेऊ आणि मेन मेथडमध्ये पहिली टेस्ट केसपासून सुरुवात करायची आहे. तर एक इनपुट ॲरे घेऊन टाकू. सो इंट ARR इक्वल्स टू आणि जो काही ॲरे दिलेला आहे तो मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो.
त्यानंतर आपल्याला टार्गेट एलिमेंट दिलेला आहे, तर एक इंट घेऊ, इंट टार्गेट इक्वल्स टू 15. आपल्याला टार्गेट एलिमेंट 15 फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर आता एक मेथड लिहून घेऊ. सो मेथडला नेम देऊ फाइंड बायनरी सर्च, आणि यात आपण काय करू ना, आर्ग्युमेंट पास करू. सो ARR जो काही ॲरे त्याला पास करून टाकू, आणि जो काही टार्गेट एलिमेंट आहे ते पण आर्ग्युमेंट पास करून टाकू. त्यानंतर आता जी काही मेथड आहे ती डिफाईन करू क्लासमध्ये. तर त्यासाठी पब्लिक स्टॅटिक वॉइड फाइंड बायनरी सर्च, आणि जे काही आर्ग्युमेंट आहे सो इंट ARR आणि इंट टार्गेट. तर आपल्याला काय करायला लागणार आहेत, आता 2 पॉइंटर लागणार आहे, एक लेफ्ट आणि एक राईट. आपण काय करू ते डिफाईन करून घेऊ. सो इंट लेफ्ट इक्वल्स टू, तर जो काही लेफ्ट आहे आपल्याला तो फर्स्ट इंडेक्सवर टाकायचा आहे, म्हणून लेफ्ट इक्वल्स टू 0, आणि इंट राईट, तर राईट कुठे आपल्याला खरं पॉईंट करायचा आहे तो ARR डॉट लेंथ -1. तर आता जो काही राईट आहे आपण तो लास्ट इंडेक्सवर पॉईंट केला. त्यानंतर आता आपल्याला काय करावं लागणार आहे, लूप लावावं लागणार आहे. तर लूप लावण्यासाठी वाईल लूप लावू, आणि जी काही कंडिशन आहे ती काय असणार आहे की आपला जो काही लेफ्ट असणार आहे तो राईटपेक्षा नेहमी लेस दॅनच असला पाहिजे, आणि जर लेस दॅन नसेल तर तो ब्रेक झाला पाहिजे जी काही लूप आहे तो. तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ना, की मिड एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे. मिड एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो यूज करू. सो इंट मिड इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट डिवाइड बाय 2. त्यानंतर आता मिड तर फाइंड आउट केला, मग आधी आपण काय करतो ना, चेक करतो इफ टार्गेट इक्वल्स टू ARR ऑफ मिड. जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे की व्हॅल्यूला रिटर्न करायचं आहे. तर आपण काय करू, रिटर्न मिड, आणि जर नसेल तर एल्स इफ मध्ये काय येणार की आपला टार्गेट जो आहे तो मिड एलिमेंट पेक्षा लेस दॅन या ग्रेटर दॅन आहे. सो टार्गेट लेस दॅन ARR मिड. जर असेल तर आपण काय करतो की आपला जो राईट आहे त्याला अपडेट करतो. तर राईट अपडेट करण्यासाठी काय, राईट इक्वल्स टू मिड -1. आणि जर नसेल तर आपण काय करतो, एल्स इफ टार्गेट ग्रेटर दॅन ARR ऑफ मिड. जर असेल तर आपण काय करणार, लेफ्टला अपडेट करणार. सो लेफ्ट इक्वल्स टू मिड +1. आणि जर एलिमेंट फाउंडच झाला नाही किंवा तो प्रेझेंटच नाही आहे तर आपण सिम्पली काय रिटर्न करून देऊ, -1 रिटर्न करून देऊ, म्हणजे आपल्याला इंडेक्स फाउंड झालेलंच नाही. तर आता काय येतं ना, इथे एरर येतोय. तो एरर का बरं येतोय की आपण इथे वॉइड केलेलं आहे. तर आपण रिटर्न व्हॅल्यू करतोय म्हणल्यावर इथून पण काहीतरी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करावं लागेल. सो इंट करून टाकू. सो तुम्ही आता बघू शकता की म्हणजे जे काही अल्गोरिदम आहे ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपण काय करू ना, की ह्याला स्टोअर करू इंट रिझल्ट मध्ये, आणि इथे प्रिंट करू सिस्टीम डॉट आउट. नाही, आपण काय करू, इफ कंडिशन लावू, इफ रिझल्ट इक्वल्स टू -1. तर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे की टार्गेट इज नॉट फाउंड, किंवा एल्स मध्ये काय की आपल्याला एलिमेंट फाइंड आउट झालेला आहे. तर मग तेव्हा आपण काय करणार, सिस्टीम डॉट प्रिंटलं टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स
आणि काय करणार रिटर्न मिड, हो नाही रिझल्ट मध्ये स्टोअर केलेलं आहे, सो रिझल्ट. आणि आता तुम्ही रन करून बघा प्रोग्राम. टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स 2. सो जी काय आपली फर्स्ट कंडिशन होती ती तर आपण सॅटिस्फाय केली. आता आपल्या सेकंड टेस्ट केसवर येऊ. तर टार्गेट काय 20 आहे. तर आता आपण काय करू ना की टार्गेट चेंज करू. सो टार्गेट चेंज केलं आणि तुम्ही आता रन करा प्रोग्राम रन केलं तर बघा टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स 3. टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स 3 सॅटिस्फाय झाली. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे किती इटरेशन झाले आपल्याला ते सुद्धा फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी काय करता येईल, आपण काय करू ना ते एक पॉइंटर घेऊ, एक इंटिजर घेऊ इटरेशन, आणि स्टार्टिंगला त्याची व्हॅल्यू 0 करून देऊ. आणि जेव्हा कधी तो लूपमध्ये येईल तेव्हा आपण काय करू इटरेशनला प्लस प्लस करून देऊ. आणि त्यानंतर आता इटरेशनला प्रिंट करायचं आहे. प्रिंट करण्यासाठी आपण आता इथं काय करू ना इटरेशनला प्रिंट करून टाकू. आणि आता जर तुम्ही रन करता तर बघा जो काही आपल्याला इटरेशन आहे तो भेटलेला आहे की 1 इटरेशन नंतर तो फाउंड होत आहे. तर आपण एक सिम्पली तर काय करून टाकू ना इटरेशन नंबर ते बघा इटरेशन नंबर 1 आणि टार्गेट फाउंड ॲट 3. जर आता तुम्ही इथे 15 करता जो काही आपला पहिला होता ते बघा इटरेशन नंबर 3 म्हणजे 3 इटरेशन नंतर आपल्याला 15 एलिमेंट मिळतोय. पण जो 20 आहे तो मिड एलिमेंट होता जो की फर्स्ट इटरेशनलाच आपल्याला फाइंड आउट होतोय. तर आपण सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल केलेली आहे. त्यानंतर आता थर्ड कंडिशन आहे 40. तर 40 हा प्रेझेंटच नाही आहे. आपण जस्ट सिम्पली टार्गेट चेंज करू. टार्गेट 40 आणि हे बघा टार्गेट इज नॉट फाउंड. तर आता तिन्ही. तर आता चौथी टेस्ट केस काय आहे की आपल्याला रिकर्सिव्ह मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर रिकर्सिव्ह मेथडनी सॉल्व करण्यासाठी आपण काय करू ना की परत एक मेथड लिहून घेऊ. सो मेथडचं नाव देऊ फाइंड बायनरी रिकर्सिव्ह, आणि जे काही आर्ग्युमेंट आहेत ते पास करू. सो ARR ला पास करून देऊ. त्यानंतर टार्गेटला पण पास करू. आणि जो काही आपला लेफ्ट इंडेक्स आहे तो 0 आहे तर 0 पास करून देऊ. आणि जो आपला राईट पॉइंटर आहे तो ARR डॉट लेंथ -1 वर आहे तर तो पास करून देऊ. आणि त्यानंतर आता ह्या मेथडला डिफाईन करू. तर मेथडला डिफाईन करण्यासाठी पब्लिक स्टॅटिक void find बायनरी रिकर्सिव्ह आणि इथे आपण int ARR, त्यानंतर int टार्गेट, त्यानंतर जो आपला लेफ्ट आहे तो int लेफ्ट, त्यानंतर int राईट. तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे व्हाईल लूप लावावं लागणार आहे. तर व्हाईलमध्ये आता रिकर्सिव्हमध्ये आपण दोन्ही कंडिशन चेक करणार की आपला जो काही लेफ्ट आहे तो ऑलवेज लेस दॅन राईट आहे का, आणि जो काही आपला राईट आहे तो पण ऑलवेज ग्रेटर आहे का लेफ्टपेक्षा. सो राईट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेफ्ट अँड
our left is less than or equal to right, हे बोथ द कंडिशन चेक करणार. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिड फाइंड आउट करायचं आहे. सो इंट मिड इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट डिवाइड बाय 2. त्यानंतर आपण काय करणार की इफ टार्गेट इक्वल्स टू एअर ऑफ मिड देन रिटर्न मिड. आणि जर नसेल तर एल्स इफ जर टार्गेट हा लेस दॅन एअर ऑफ मिड आहे तर आपण काय करणार, रिटर्न फाइंड रिकर्सिव्ह ARR टार्गेट आणि लेफ्ट काय करणार आपण ॲज इट इज, आणि जो काही राईट आहे तो मिड -1 असणार. आणि त्यानंतर एल्समध्ये की रिटर्न फाइंड बायनरी रिकर्सिव्ह, आणि आपण काय चेंज करणार होता लेफ्टला. सो लेफ्ट इज मिड +1. आणि जर आपल्याला एलिमेंट फाउंडच झालं नाही तर रिटर्न काय करतो आपण -1. आणि इथे वॉइडच्या ठिकाणी आपण एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतोय. ब्रॅकेट व्यवस्थित देत चला. ओके, तर आता रिकर्सिव्हचा जो काही कोड आहे तो आता कंप्लीट झालेला आहे, पण त्याला स्टोअर पण करावं लागेल. किंवा आपण काय करू ना, रिझल्ट इक्वल्स टू इंट रिझल्ट, आणि मी नॉर्मल जो आहे त्याला सध्या कमेंट करून टाकतो आणि रन करतो प्रोग्राम. ते बघा 40 टार्गेट इज नॉट फाउंड. आणि जर मी इथं 15 करतो तर 15 केल्यावर काय होतं आहे, टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स 2. तर जे काही आपण रिकर्सिव्हने केलेला आहे तो कोडसुद्धा करेक्ट आहे. सो आता आपल्याला 5वी कंडिशन बघायची आहे. तर आता 5वी कंडिशन आहे की जो काही ॲरे तो युजर इनपुट असला पाहिजे आणि कोड जो आहे तो मेनू ड्रिव्हन करायचा आहे. तर त्यासाठी आपण एक ॲरे इनपुट घेऊन टाकू. सो त्यासाठी आपण एक मेथड लिहून टाकू. सो पब्लिक वॉइड एक्सेप्ट रेकॉर्ड नावाची, आणि त्यात आपण स्टार्टिंगला एक हेडिंग देऊन टाकू println, ती युजरला दिसली पाहिजे की स्टार्टिंगला ॲरेची साईज काय. सो एंटर ॲरे साईज. त्याआधी आपल्याला स्कॅनर लागेल. सो स्कॅनर SC इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, आणि त्यानंतर आपण काय करू ना, इंट एन घेऊन टाकू. सो जो की आपला ॲरे साईज घेईल SC डॉट नेक्स्ट इंट. त्यानंतर आता तो ॲरे डिफाईन करू, इंट ॲरे इक्वल्स टू न्यू इंट, आणि ॲरे साईज पास ऑन करून टाकू. त्यानंतर आता आपल्याला ॲरे एलिमेंट युजरकडून घ्यायचे. सो आधी हेडिंग देऊन टाकू. सो हेडिंग इज एंटर एलिमेंट ऑफ ॲरेज, आणि फॉर लूपने आपण ॲरे एलिमेंट. सो ARR of I equals to SC डॉट नेक्स्ट इंट, आणि जो काही ॲरे आहे त्याला रिटर्न करून टाकू. आता इथं वॉइडच्या ठिकाणी आपण इंट घेऊन टाकू.
सो आपला ॲक्सेप्ट रेकॉर्ड तयार झालेला आहे. सो त्याआधी आपल्याला त्या मेथडला कॉल करण्याआधी एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल. सो बायनरी सर्च bi इक्वल्स टू न्यू बायनरी सर्च आणि आता ह्या ऑब्जेक्टवर आपण ॲक्सेप्ट रेकॉर्डला कॉल करू. त्यानंतर आता आपल्याला जो काही ॲरे आहे तो प्रिंट पण करावा लागेल. सो प्रिंट करण्यासाठी पण आपण एक मेथड लिहून घेऊ. सो पब्लिक void accept or print arrays. सो आपण प्रिंट करण्यासाठी फॉर लूपचा यूज न करता डायरेक्ट ॲरेजची टू स्ट्रिंग मेथडचा यूज करू. सो system.out.println सो arrays element is arrays dot toString आणि arr पास करू. सो int arr बट सपोज आता युजरनी जो काही ॲरे आहे तो सॉर्टेड फॉर्ममध्ये नाही घेतलेला आणि तो अनसॉर्टेड असेल तर आपल्याला त्याला सॉर्ट पण करावं लागेल. सो त्यासाठी आपण ॲरेजची arrays डॉट सॉर्ट मेथड यूज करू. arrays डॉट सॉर्ट आणि त्यानंतर आता जो काही सॉर्टिंग वाला ॲरे आहे तो आपण प्रिंट करू. arrays element after sorting arrays dot toString आणि आधी जो आहे तो बिफोर सॉर्टिंग आहे. सो arrays element बिफोर सॉर्टिंग इज. सो आता आपण ह्या मेथडला सुद्धा कॉल करू. सो bi डॉट प्रिंट arrays आणि arr पास करून टाकू. सो जो हा arr आहे जो ॲक्सेप्ट रेकॉर्डमधून येतोय तो आपण स्टोअर पण करणार आहोत. तो arr आणि तो इथे पास केला. आता हे जे काही आहे त्याला आपण अनकमेंटच्या ऐवजी रिमूव्ह करून टाकलं. त्यानंतर आता आपल्याला आता आपण काय करू शकतो, मेनू ड्रिव्हन बनवायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करू ना, डू वाईलचा यूज करू. सो डू वाईल आणि त्याआधी आपल्याला लागेल एक ऑप्शन. सो इंट ऑप्शन इक्वल्स टू 0 आणि इथे आपण लिहू हेडिंग सिस्टीम डॉट आउट डॉट println प्रेस 0 फॉर एक्झिट. त्यानंतर प्रेस 1 फॉर बायनरी सर्च using or without recursive आणि प्रेस 2 फॉर बायनरी सर्च विथ रिकर्सिव्ह. त्यानंतर आपल्याला एक स्विच लागेल. सो स्विच आणि आपण इथे ऑप्शनला पास करू. सो जर आपला ऑप्शन 1 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
आणि केस नंबर 2. सो आता ना आपल्याला काय करावं लागेल की केस नंबर 1 आणि केस नंबर 2 मध्ये आपण विथ रिकर्शन आणि विदाउट रिकर्शनच्या मेथडला कॉल्स करू. सो मी इथून विदाउट रिकर्शन वाली घेतो आणि मेथडला कॉल करतो. सो त्याआधी बघा टार्गेटला आपल्याला टार्गेट लागेल. सो युजर कडून आपण तो घेऊ सिस्टीम डॉट आउट डॉट println and enter target element to find. त्याआधी आपल्याला एक स्कॅनर लागेल. सो स्कॅनर sc इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. त्यानंतर आपण टार्गेट घेऊ. सो इन टार्गेट इक्वल्स टू sc डॉट नेक्स्ट इन. सो त्यानंतर जो काही आता रिझल्ट आहे तो आपल्याला प्रिंट करावा लागणार आहे. सो तो प्रिंट करण्यासाठी पण आपण एक मेथड लिहू. सो आता हा जो होता मी कट पेस्ट करतो. कट आणि वर एक मेथड लिहितो प्रिंट रेकॉर्ड नावाची. सो पब्लिक void प्रिंट रेकॉर्ड आणि इथे पेस्ट करतो. सो इथे मी पास ऑन करतो इंट रिझल्टला आणि तो स्टोअर करणार आहे आपण इथे. सो इंट रिझल्ट इक्वल्स टू आणि bi डॉट प्रिंट रेकॉर्ड रिझल्टला पास ऑन करणार. त्यानंतर सेकंड केसमध्ये आपण जी काही रिकर्सिव्ह आली आहे तिला हे करू. सो इथून कट करतो केस नंबर 2 आणि इथे पण मी काय करणार bi डॉट प्रिंट रेकॉर्ड रिझल्टला पास केलं. ह्या एंडला मी डिलीट करतो. सो आणि जी काही लूपची ब्रेकिंग कंडिशन असेल ती ऑप्शन नॉट इक्वल्स टू 0 असा. सो युजर 0 प्रेस केला आपला लूप ब्रेक झाला पाहिजे. सो कोड रेडी आहे. सो आपण एकदा टेस्ट करू. सो मी रन करतो प्रोग्राम आणि रन केल्यावर टर्मिनल जावा बायनरी सर्च. सो एंटर ॲरे साईज विचारतो. सो सपोज मी ॲरे साईज 5 ठेवतो. त्यानंतर एलिमेंट 20 50 78 90 45. सो तुम्ही बघू शकता की ॲरे एलिमेंट बिफोर सॉर्टिंग 20 56 78 90 45 आणि आफ्टर सॉर्टिंग 20 45 56 78 90 आहे. आणि जो काय आता टार्गेट एलिमेंट फाइंड करायचा आहे तो सपोज मला 56 करायचा आहे. त्यानंतर आपला कोड जो आहे तो ब्रेक झालेला आहे. सो आपण काही ना काही चुकी केली असणार आहे. सो ती चुकी काय केली आहे ती बघू आपण. सो त्यासाठी येस. सो आपल्याला चुकी अशी केलेली आहे की आपण ऑप्शन्स नाही घेतले. सो ऑप्शन्स घेण्यासाठी ऑप्शन्स इक्वल्स टू sc डॉट नेक्स्ट प्रिंट करावं लागेल आणि तो करावा लागेल. त्यानंतर आता परत आपण एकदा रन करू प्रोग्राम. कन्सोलला मी वर घेतो थोडं. आता
परत मी 5 ॲरे साईज देतो. सपोज ॲरे एलिमेंट्स इज 30, 45, 67, 89, 42. सो आफ्टर सॉर्टिंग अँड बिफोर सॉर्टिंग तुम्ही बघू शकता. त्यानंतर एलिमेंट टू फाइंड मी स्टार्टिंगला 45 घेतो. आता बघा, आता तो विचारतोय की प्रेस 0 फॉर एक्झिट, विदाउट रिकर्शनसाठी 1 आणि विथ रिकर्शनसाठी 2. सो मी विथ रिकर्शन करतो. सो 1 केल्यानंतर बघा इटरेशन नंबर 1 आणि टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स सेकंड. त्यानंतर परत तो टार्गेट विचारतोय. सो आता मी 89 करतोय आणि मला यावेळेस रिकर्सिव्हनी करायचं आहे. सो रिकर्सिव्हनी. सो टार्गेट इज फाउंड ॲट इंडेक्स 4. आणि आता जर मला ब्रेक करायचा असेल तर मी 0 प्रेस करणार. सो 0 प्रेस केल्याने लूपच्या बाहेर आलेलो आहे मी आता. सो कोड हा पूर्ण झालेला आहे आणि आपण सर्व कंडिशन सॅटिस्फाय पण केलेले आहे. सो तुम्ही एकदा पूर्णच्या पूर्ण कोड एकदा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा आणि एकदा ते दोनदा तुम्ही म्हणजे न बघता पण तुम्ही तुमच्या लेवलला एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही ऑनलाईन कंपायलर यूज करू शकता. सो ऑनलाईन कंपायलरचा यूज करून तुम्ही हा कोड लिहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुकासुद्धा कळतील. तर होतं काय ना की VS कोडमध्ये तुम्हाला खूप साऱ्या हिंट्स भेटून जातात, पण इंटरव्ह्यूच्या टाईमाला तिथे ऑनलाईन कंपायलर किंवा नोटपॅडच असतो. तर ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही VS कोड यूज नका करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मी तुमच्यासाठी अजून असेच व्हिडिओ आणत राहील. तर तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.